इस्लामपूरचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकारचे काम आता संपले, त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम हाती घेतलं। ही मतदारांची फसवणूक आहे। वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने HSRP वापरणे अनिवार्य केले, मात्र त्याद्वारे महाराष्ट्राला लुटण्याचा प्रकार सुरू आहे। इतर राज्यांच्या तुलनेत तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जाते। महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट कोणी दिले याची त्वरित चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली। सत्तेवर आल्यानंतर आता काम तर झालेलं आहे, त्यामुळे लाडक्या 10 ते 20 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र करण्याची तयारी आता सरकारची चालू आहे आणि हळूहळू त्या संख्या कशी कमी होईल, 2.5 कोटीवरून कसं ते 50 आणि 75 लाखावर संख्या येईल हे बघण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सरकारमधले अधिकारी करतायत असं मला वाटतंय। आता एकदा पैसे दिले, इलेक्शन झालं, त्याच्या आधी 4 हप्ते झाले, 5 हप्ते झाले, महिलांनी बिचारांनी पैसे दिले, आता त्या यादीला टच करणं योग्य नाही। म्हणजे अगदी ग्राहक न्यायालयात तरी ह्या महिला गेल्या की आम्हाला यांनी सांगितलं म्हणून आम्ही यांना मतदान केलं आणि आता असं आमचं अनुदान कसं काय बंद करतायत, तरी एखाद्या वेळी वेगळा निकाल लागू शकतो। त्यामुळे आता बंद झाले ज्यांचं अनुदान तुम्ही सुरू केलं, आम्ही काही तुम्हाला सांगायला आलो नव्हतो, तुम्ही आग्रहानं त्यांना लाईन लावायला लावली, त्यांना अर्ज भरून घेतले, आता त्यांचा बंगला आहे 2 चाकी आहे का 4 चाकी आहे हे सांगून आता महिलांचे तुम्हाला हे अनुदान बंद करता येणार नाही। ती मतदारांना फसवणूक झाली असा आरोप सरकारवर येऊ शकतो आणि म्हणून आता नव्या निकष लावा, नव्या महिला निवडताना तुम्ही लावायला माझी काही तक्रार नाही। अध्यक्ष महोदय, काल राज्यपालांनी आकडे मांडले आणि महाराष्ट्राचे देशाचे एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये 14% अधिक योगदान आहे असं सांगितलं, चांगली बाब आहे। पण अध्यक्ष महोदय, 10-11च्या तुलनेनं आपण 1.2% खाली आलोय, हे तेवढंच लक्षात घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की नाही माहित नाही, अध्यक्ष महोदय, गुजरात इथं इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटी आहे, पंतप्रधान मोदी साहेबांनी नेमलेली आहे। तिने दिलेल्या अहवालानुसार पूर्वी महाराष्ट्र अग्रेसर होतं, पण आता गुजरात फार पुढे गेलेलं आहे असं मी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटीने हा अहवाल दिलेला आहे आणि आपल्या GDP मध्येही आपण गुजरातच्या मागे गेलोय, बऱ्याच गोष्टीमध्ये आपण गुजरातच्या खाली सरकलोय। ही महाराष्ट्राला भूषणावह गोष्ट नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला चिंता आहे की आमचं गुजरात आणि इतर राज्य महाराष्ट्राला दिवसेंदिवस मागे टाकायला लागलेली आहेत आणि मोठ्या कष्टाने हे राज्य निर्माण झालं। या आधीच्या राज्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा देशात 1 नंबरला खेचून पुढे आणला। आता 2 नाही 3 इंजिन आहेत आता सरकारला आपल्या, आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तरी देखील आमची रेल्वे मागत जायला लागली आहे दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा। त्यामुळे माझी विनंती आहे की ह्या 3 इंजिनच्या सरकारने आता आपल्याला महाराष्ट्र 1 नंबरला कसा आणायचा याची चिंता करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी टोल नाक्याविषयी अभिभाषणात राज्यपालांनी उल्लेख केलेला आहे, त्याच्यावर फास्टॅग टोल वसूल करण्याचा निर्णय चांगला आहे। पण अध्यक्ष महोदय, वाहतुकीच्या दृष्टीने सरकारने आणखीन एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने HSRP मान्यता प्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट वापरणे अनिवार्य केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, काय हरकत नाही, चांगला कार्यक्रम आहे, पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या जनतेला लुटायचा अधिकार नाही दिलेला तुम्हाला कोणी। अध्यक्ष महोदय, काय झाले, आपण जरा बारकाईनं बघितलं तर HSRP नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातल्या नागरिकांकडून सुधीर भाऊ नंबर प्लेटच्यासाठी तिप्पट रक्कम वसुली केली जाते। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाने याच्यासाठी रॉस मेत्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, दुसरी कंपनी आहे रियल मॅझॉन इंडिया लिमिटेड, आम्ही कधीच ऐकलेलं नाही ती नावं, पण ठीक आहे, FTA HSRP सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, या खाजगी कंपन्यांना 600 कोटी रुपयाचं कंत्राट दिलेलं होतं। या कंपन्यांनी नंबर प्लेटसाठी दुसऱ्या राज्यातही ह्याच कंपन्यांनी नंबर प्लेट दिली। अध्यक्ष महोदय,
आणि दुसऱ्या राज्यात दर कमी दिले आहेत आणि आपल्या राज्यात दर जास्त आहेत. गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यामध्ये याच कंपन्यांनी नंबर प्लेटचं काम मिळालेलं आहे. त्या राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत. गुजरातमध्ये दुचाकीसाठी 160 रुपये आहेत, पण महाराष्ट्रामध्ये 450 रुपये मोजावे लागतात ग्राहकाला. गोव्यात 4 चाकीसाठी सुधीर भाऊ 203 रुपये आहेत, पण महाराष्ट्रात 745 रुपये. एवढी तफावत म्हणजे तिप्पटपेक्षा जास्त पैसे महाराष्ट्रात कडून घेण्याचं काम, लुटायचं काम अध्यक्ष महोदय चाललंय आणि परिवहन विभागाच्या साक्षीने हे सुरू आहे. मी प्रतापराव आपले मंत्री जे आहेत त्यांचा काय ह्याच्यात दोष नसेल, कारण यापूर्वी शेवटचेच आहेत 3च मुद्दे आहेत, आता जास्त नाही. तर प्रतापराव सरनाईकांच्यावर मी दोष देत नाही, पण पूर्वी बहुतेक झालेलं आहे. प्रतापरावना माझं आव्हान आहे की त्यांनी जरा खोलात जावं, तपशिलात हुडकावं आणि कोण कोण त्यात सहभागी आहेत हे बघावं. पण जरा लूट जरा कमी झाली पाहिजे. लूट करतातच, आता लोक आता काय बोलायचं, पण किती लुटायचं, म्हणजे लोकांना एवढं लुटणं हे अध्यक्ष महोदय. म्हणून दोषींच्यावर कडक कारवाई करा, सगळी कंत्राटं रद्द करा, नवीन कंत्राटं द्या. यासाठी कुटे साहेबांच्या सारख्या माणसाची एक सदस्य समिती नेमली तरी चालेल. आता काहीच संधी नाही तर मी तुमचं प्रमोशन करते, बाकी काय मी करत नाही, पण कमिटी नेमून काहीतरी करा. पण हे इतकी लूट दिसायला बरं दिसत नाही. आता आलाय निवडून तर जरा थोडस मर्यादित काय करायचं ते करा, पण मर्यादित करा. करणं बरोबर नाही, करण्याच्या बद्दल कुणी. राजीव थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.